नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 122 जागांची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/5/2025 पर्यंत या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत त्या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत सेंट्रल ऑफिससाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहे. तर सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इंजिनिअरिंग कॉलेज डिग्रीसाठी या ठिकाणी आहे. सिव्हिल इंजिनिअर या पदासाठी, प्रोफेसर पदासाठी 1 आणि असोसिएट प्रोफेसर या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहे. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी असोसिएट प्रोफेसर पदासाठी 3 वॅकन्सी आहे आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रोफेसरसाठी 1 आणि असोसिएट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सीज आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी प्रोफेसरसाठी 1 आणि असोसिएट प्रोफेसरसाठी 1 अशा वॅकन्सीज आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठी देखील 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स इंजिनिअरिंगसाठी प्रोफेसरसाठी 1, असोसिएट प्रोफेसरसाठी 1 आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्ससाठी या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसरसाठी 3 वॅकन्सी आहे. बेसिक कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सी आहे. बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्राफिक्ससाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सी आहे. बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा एनर्जी एन्व्हायरमेंटसाठी या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसरसाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. त्यानंतर वर्कशॉप सुपरिटेंडेंटसाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. मॅथमॅटिक्ससाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सी आहे. फिजिक्ससाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सी आहे. केमिस्ट्रीसाठी देखील असिस्टंट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सी आहे. इंग्रजी विषयासाठी असिस्टंट प्रोफेसरसाठी 2 वॅकन्सी आहे. त्यानंतर सिस्टम ॲनालिस्ट, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, फिजिकल डायरेक्टर आणि लायब्रेरियन पदासाठी प्रत्येकी 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे. त्यानंतर फॉर एमटेकसाठी PGसाठीच्या वॅकन्सीज आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसरसाठी 1 वॅकन्सी आहे. मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी प्रत्येकी 1 वॅकन्सीज असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी या ठिकाणी आहेत. त्यानंतर पॉलिटेक्निकसाठी लेक्चररसाठी वॅकन्सीज आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 6 वॅकन्सी आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 9 वॅकन्सी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी 8 वॅकन्सी या ठिकाणी आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 8 वॅकन्सी आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 17, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 8, मॅथमॅटिक्ससाठी 2, इंग्रजी विषयासाठी 2, केमिस्ट्रीसाठी 2, फिजिक्ससाठी 2, अप्लाइड मेकॅनिक्ससाठी 1, वर्कशॉप सुपरिटेंडेंटसाठी 1 अशा लेक्चरर पदासाठी वॅकन्सीज आहे. लायब्रेरियन पदासाठी देखील 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ही वेबसाईट मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज जे आहे या ठिकाणी करू शकता. निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत 9/5/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 19/5/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकता. मुलाखत जी आहे तुमची विषयांचे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. 1, 3, 4, 6, 8, 9, 10, 17, 18, 19, 20 या पदांसाठी 21/5/2025ला तुमची मुलाखत 9 वाजता होणार आहे. त्यानंतर 2, 5, 7, 11, 12, 13, 14, 16, 16, 15, 16 या पदांसाठी 22/5/2025ला मुलाखत तुमची 9 वाजता होणार आहे. या दोन्ही तारखांची मुलाखत जी आहे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सबर बाजार, सातारा या ठिकाणी तुमची मुलाखत होईल. त्यानंतर कर्मराव भाऊराव पाटील पॉलिटेक्निक पानमालेवाडी, वारवे, सातारा या ठिकाणी तुमची मुलाखत 21/5/2025ला आणि 22/5/2025ला सकाळी 9 वाजता. पद क्रमांक 21, 22, 23, 24, 31, 32, 33 आणि 25, 26, 27, 28, 29, 30 या पदांसाठी होणार आहे. मुलाखतीचे ठिकाण कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सदर बाजार, सातारा या ठिकाणी वेगवेगळ्या 2 इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी होणार आहे. मुलाखतीला जातावेळी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढायची आहे. तिला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंटच्या, मार्कशीटच्या आणि सर्टिफिकेटच्या कॉपीज ज्या आहेत जोडायच्या आहे.
त्यानंतरच मुलाखतीसाठी या ठिकाणी जायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.